जसं 2014 साली चाय पे चर्चा झाली होती, तुमच्या गावात झाली असेल नसेल कल्पना नाही. आता चहा पण महागला, साखरही महागलं, दूधही महागलं, पाणी शुद्ध येते की नाही, पण आम्ही आता याच्या पुढे तुम्हाला चहा देऊ. आता प्रत्येक ठिकाणी जाऊन गेल्या 10 वर्षातल्या या सरकारच्या कामाचा आढावा घ्या. 10 वर्षे यांनी जे अर्थसंकल्प मांडले ते अर्थसंकल्प प्रत्यक्षात किती उतरले. 2014 आणि 2019 ज्या काही त्यांनी जाहीरनाम्यातनं थापा मारल्या त्या थापा किती प्रत्यक्षात आल्या. अगदी महिलांना सुद्धा महिलांच्या योजना मिळाल्या क्या, तरुणांना नोकऱ्या मिळाल्या का, शेतकऱ्यांना आपत्ती काळामध्ये संकटामध्ये मदत मिळाली का. उघड मी विचारतो, जर इकडे शेतकरी आले असतील तर माझा उघड मी त्यांना विचारतो, पत्रकारांनी टिपून घ्यायचं. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला 2 चक्रीवादळं इकडे आदळली होती, एक त्योक्ते आणि एक निसर्ग. मग ज्यांना त्याच्यामध्ये आपत्तीग्रस्त होते, ज्यांचं नुकसान झालं, त्यावेळेला मी मुख्यमंत्री असताना सरकारने केलेली मदत मिळाली की नाही, हे हो किंवा नाही एकदा मोठ्याने सांगा. मी इथे येऊन गेलो होतो, इथे म्हणजे इकडे नाही पण जिकडे वादळ आलं तिकडे कोकणात पण गेलो होतो, तळ कोकणात गेलो होतो, अलिबागवर त्याही भागात आलो होतो. आणि जे केंद्राचे निकष आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या सरकारने मदत केली होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.